नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आहोत आपण येडेश्वरी देवीच्या दर्शनाला येरमाळा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव या ठिकाणी. आता आपण हायवे सोडून मंदिराकडे चाललेलो आहोत. मंदिराकडे जाणारा हा अरुंद असा रस्ता आहे. साधारणतः 3 किलोमीटर अंतर या हायवेपासून आपल्याला देवीच्या मंदिरापर्यंत आहे. आपण बघू शकता समोर देवीचा डोंगर दिसतोय आणि या ठिकाणीच देवीचं भव्य असं मंदिर आहे. चला तर आपण आता मंदिराकडे जाऊया. आता आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. ही पार्किंग पेड पार्किंग आहे. त्या ठिकाणी आज रविवार असल्यामुळं भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. रविवार असल्यामुळे दर्शनासाठी लांबून भाविक येतात. शिवराज सिंह शिवराज सिंह कशाला दररोज उघड. मित्रांनो, आता आपण गाडीतून उतरून दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे चालत निघालेलो आहे. आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येईल. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी लोकांनी गाड्या पार्किंग करून लावलेल्या आहेत. मित्रांनो, हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. या ठिकाणाहून आपल्याला मंदिराच्या पायऱ्या चढाव्या लागतात. साधारणतः 200पेक्षा जास्त पायऱ्या चढून आपल्याला देवीचे दर्शन घेता येतं. चला शिव कसा आमचा बसलाय. चला 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 चला. आता आपण सगळ्या पायऱ्या चढून मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहोत. मंदिर परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी सर्वत्र हळद दिसून येईल. प्रत्येकाच्या डोक्याला, प्रत्येकाच्या अंगावर या ठिकाणी आपल्याला हळद दिसून येईल. तसंच आपण आता दर्शन रांगेमध्ये आलेलो आहोत. आपण या ठिकाणी दर्शन रांग आहे. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. पण या ठिकाणी व्हिडिओग्राफी बंद असल्यामुळं देवीची व्हिडिओ शूटिंग आपल्याला काढता येणार नाही.
नारळ बाहेर असतो. फुले एक दोन तीन फुले फुलाची पिशवी थांबायची दाखवायला. काय पाहिजे? फुलं काढा पिशवी केलेली. आता आपण देवीचं दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेऊन आपण आता मंदिरात बाहेर पडत आहे. या ठिकाणी परड्या भरल्या जातात. सामान आणलेलं कशाला नीट नाही. कुठे दे काढून दे. दर की बस ठेव ना. खाली तिकडे गेला. या ठिकाणी बघू शकता आपण मंदिराच्या दोन्ही बाजूला